नमस्कार, मी अनिल आर जिबकाटे, शिल्पनिदेशक संदाता, संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। बघा, आपण सर्वजण औद्योगिक आस्थापनामध्ये भविष्यात काम करणार आणि अशा प्रसंगी दुर्घटना होण्याचे चान्सेस जास्त असतात। ज्यावेळेस दुर्घटना होईल त्यावेळेस त्याला दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याची जाणीव आपल्याला असावी आणि याचं नॉलेज सुद्धा आपल्याला असावं। तर प्रथमोपचार कशा पद्धतीने केला जाते आणि कुठल्या पद्धतीचा वापर केला जातो हे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तर या एलिमेंटरी फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचार ही आपल्याला कुठे गरज पडेल, कारण आपण वेल्डर व्यवसायाचे विद्यार्थी आहात, तेव्हा आपण औद्योगिक कारखान्यामध्ये काम करणार आणि त्या कारखान्यामध्ये समजा दुर्घटना घडली तर त्यावेळेस आपल्याला जखमी व्यक्तीवर ताबडतोब उपचार करणं आवश्यक असते। तो दवाखान्यात पोहोचेपर्यंत आपल्याला तातडीचा उपचार म्हणजेच प्रथमोपचार आपण म्हणतो त्याला। तर हे प्रथमोपचार करण्यासाठी प्रत्येकानं माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि दर्शनी भागामध्ये प्रथमोपचार पेटी ज्याला आपण फर्स्ट एड म्हणतो तो फर्स्ट एडचा बॉक्स असावा आणि त्यामध्ये बर्नाल असतील, निर्जंतुक सुई असेल, टिंक्चर अँडिंग असेल, स्पिरिट असेल, वैद्यकीय कापूस असेल, कैची असेल, बँडेज पट्टी असेल आणि आणखी काही औषधी असतील ज्या त्याची एक्सपायरी डेट आपण दर्शनी भागामध्येच लिहून ठेवावी आणि त्या फर्स्ट एडमध्ये असणाऱ्या औषधाची लिस्टसुद्धा लिहून ठेवावी। जर अपघातामुळे एखाद्याचा रक्तस्राव झाला असेल तो थांबण्यासाठी त्वरित आपल्याला उपचार करावा लागतो, अन्यथा सतत रक्तस्राव झाल्यामुळे जो जखमी व्यक्ती आहे त्याच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि अपघातामुळे आपल्याला भाजणे, डोळ्यांना त्रास होणे, जखम होणे, कापणे, खरचटणे, टोचणे, चिमटणे, शाक लागणे, मुकामार लागणे, शरीराचा अवयव तुटणे, हाड मोडणे, हार्ट अटॅक येणे इत्यादी प्रकारचे अपघात होऊ शकतात। तेव्हा कुठला घटना घडली आणि कुठल्या प्रकारची जखम झाली त्यावर काय उपाय करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर तेव्हा एखादीला जर भाजलं असेल, गरम वस्तूला त्यानं हात लावलं, नजर चुकीनं लावलं किंवा एखाद्या घटना घडली त्यावेळेस जर भाजलं असेल तर त्याला प्रथमोपचार करत असताना गरम वस्तू किंवा गरम द्रव अंगावर पडल्याने शरीराच्या भागावर फोडे येतात आणि अशावेळी त्या फोडांना निर्जंतुक सुईद्वारे फोडामधील पाणी काढून त्यास स्वच्छ करावे। सुरुवातीला आपल्याला काही सुचत नाही त्यावेळी आपण जर त्या जखमेवर धूळ लागली असेल तर ती निर्जंतुक कापसाने स्वच्छ करावी। आपल्याकडे वेळ नसेल तर त्याला पाण्याखाली ठेवावं जेणेकरून त्याची आग होण्याची तीव्रता कमी होईल आणि आग लागल्यानंतर जो फोड आला समजा तर त्याला निर्जंतुक सुईने आपण त्याला फोडून त्याच्यातील पाणी काढावं आणि त्याला स्वच्छ करावं। तोपर्यंत सोबतच डॉक्टरला आपण बोलवू शकता आणि त्याला डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था करावं लागेल। आपण वेल्डिंगचे विद्यार्थी आहोत, बऱ्याचदा आर्क म्हणतो आपण, जे किरणं असतात, कुठल्या प्रकारचे किरणं असतात? इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेड या रेजमुळे डोळ्यांना काय होते? इजा होते, आय बर्निंग म्हणतो आपण। तर अशा वेळेस काय करताना एखाद्या वेळेस आपल्याला चिपिंग करताना गॉगल न वापरल्यामुळे धातूचे आणि मडीचे स्लॅगचे कण डोळ्यात गेल्याने सुद्धा डोळ्याला जखम होऊ शकते। अशावेळी डोळ्याला कुठलाही आपण डॉक्टरचा सल्ला न घेता कुठलीही औषध टाकू नये, तर सर्वप्रथम डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरकडे घेऊन जावं। डोळ्याला जखम झाल्यास डोळे चोळू नये, डोळे स्वच्छ धुवावे आणि डॉक्टरचा उपचार करावा। हे प्रथम उपचार आपण
आपण स्वतः जास्त न करता डोळ्याला फक्त स्वच्छ धुवावं आणि डॉक्टरकडे जाऊन उपचार करावा. जर आपल्याला कापलं असेल, हॅक्साद्वारे कटिंग करताना शरीरात चुकून ब्लेड लागण्याने किंवा धातूचा तुकडा लागून जखम होऊन रक्तस्राव होतो किंवा अँगल ग्राइंडरचा वापर करताना बऱ्याचदा आपल्याला आपली शरीराचा अवयव कटिंग होण्याची शक्यता असते, तेव्हा काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु घटना घडल्यानंतर जखम झाल्यास जखम स्पिरिटने स्वच्छ करून त्यावर आयोडीन लावावी आणि बँडेज पट्टीच्या साहाय्याने पट्टी बांधावी आणि डॉक्टरकडे त्याला घेऊन जावं. खरचटले असल्यास, काम करीत असताना खरचटल्याने शरीरास जखम झाल्यास स्पिरिटद्वारे जखम स्वच्छ करावी वर त्यावर मलम लावून पट्टी बांधावी आणि डॉक्टरकडे पुन्हा त्याला घेऊन जावं. परंतु प्रथमोपचार हा आपल्याला आपल्या तुरंतमध्ये ताबडतोब करावायचा असतो. एखाद्याला टोचलं असेल, टोकदार हत्यारामुळे किंवा यंत्रातील जे भाग असतील त्यामुळे खोल जखम जेव्हा झाली असेल, अशा वेळेस त्या जखमेला स्पिरिटच्या साहाय्याने स्वच्छ धुवून त्यावर मलम लावावी आणि पट्टी बांधावी. हा प्रथमोपचार आपल्याला ताबडतोब करावायचा आहे. एखाद्याला चिमटलं असेल तर शरीराचा भाग एखाद्या 2 वस्तूमध्ये आल्यास रक्त गोठते आणि अशा वेळेस रक्त गोठल्यानंतर अशुद्ध रक्त काढून जखम स्वच्छ करून आयोडीनची पट्टी बांधावी लागते. तर यावेळेससुद्धा डॉक्टरकडे उपचार करावा. तुरंत आपल्याकडे जर साधनं नसतील तर आपण प्रथमोपचार करून त्याला डॉक्टरकडे नेण्याची सोय करावी. जर शॉक लागला असेल, केबल तुटल्या असतील, यंत्रावर काम करायच्या वेळेस शॉक लागला असेल, अशा व्यक्तीला मोकळ्या हवेत न्यावे, कपडे सैल करावे त्याचे आणि अपघातग्रस्त व्यक्तीस जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. या पद्धतीनं आपण कारखान्यामध्ये एखादी दुर्घटना घडली तर त्याला प्रथमोपचार करून ताबडतोब डॉक्टरकडे कसं नेता येईल याचं नियोजन करावं, घाबरून जाऊ नये आणि त्याच्या भोवती लोक जमा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी. एखादा जखमी व्यक्ती आहे त्याला मोकळ्या हवेमध्ये फॅन खाली ठेवावं, त्याला धीर द्यावा आणि त्याचा प्रथमोपचार आपल्या त्याच ठिकाणी करावा. हे करत असताना प्रत्येक कारखान्यामध्ये दर्शनी भागामध्ये ही प्रथमोपचार पेटी लावायला पाहिजे आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू ह्या त्याची एक्सपायरी डेट हे सुद्धा लिहून ठेवावी, जेणेकरून कुठलेही त्या वस्तू वापरल्यामुळे होणारे त्रास आपल्याला सहन करावे लागणार नाही. तर अशा पद्धतीनं वर्कशॉपमध्ये जे अपघात घडतात अशावेळी जखमी व्यक्तीवर ताबडतोब उपचार करणे आवश्यक असते आणि या ताबडतोब उपचारालाच आपण काय म्हणतो आहे, प्रथमोपचार म्हणतो. तर फर्स्ट एड ह्या गोष्टी आपल्याला करावायच्या आहेत. आपण वर्षभरामध्ये आपले प्रशिक्षित डॉक्टरांकडून सुद्धा प्रथमोपचार कसं करायचं याचीसुद्धा आपण ट्रेनिंगचं नियोजन आपल्या संस्थेमध्ये करून याची आपली प्रथमोपचार कशा पद्धतीनं केला जाते आणि लोकांचा जीव वाचवू शकतो आपण. डॉक्टरकडे हार्ट अटॅक आला असेल तर सुरुवातीचे 7 मिनटं हे फार महत्त्वाचे असतात. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, डॉक्टरकडे नेण्याची ताबडतोब व्यवस्था करणे ही आपल्याला कार्यवाही करावयाची आहे. आपल्या समयसूचकतेमुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो आणि हे महत्त्वाचं काम आपण करू शकतो. तर आपण हे निश्चित आपल्याला समजलं असेल. समजलं?